तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आत्ता सकाळचे 5:30 वाजलेत. मी आहे आपल्या मोसंबीच्या शेतात. तर गव्हाच्या शेताला बैलांनी थोडीशी मशागत पाडून बैलांनी मशागत करून थोड्या लाईन पाडल्या होत्या 2-4. तर त्या लाईन भिजवतो आहे मी. सकाळी नुसत्या टिवटिवाचा आवाज आहे सगळीकडे. पाखरं एक 10-15 मिनटात आता येतीलच. पाखरांचा पण आवाज चालू होईल, पण टिवटिवाचा आवाज सगळ्यात आधी चालू झाला. हां, त्याच्या लाईन पाडल्यात ना, तर त्या लाईन भिजवायच्या चालू आहेत. तर त्याच्यामुळं अर्ध्या रात्रीपासून मी दाऱ्यावर आहे. अर्ध्या रात्री घास भिजवायचा होता आणि 2:30 वाजल्यापासून मी दाऱ्यावर आहे. म्हणजे थोडा घास भिजवल्यानंतर आज दिवस लयच लवकर उगवला. मी शेतातून घरी येईपर्यंत किती वर गेलाय बादल. आता इकडं ह्याला खुराक ठेवलंय, गायांना खुराक ठेवलंय. पलीकडं 2 जर्शा गाय बाहेर बांधल्या होत्या रात्री. तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, म्हटलं रात्री त्यांना बाहेरच राहून द्यावा, म्हणून त्या जर्शा गाय बाहेर आहेत. घास टाकायला त्यांना बाहेर घेतलं होतं, त्यानंतर त्या बाहेरच आहेत. चला तर शुभश्रीचं, हिऱ्याचं, धनश्रीचं, बगीराचं आणि बादलचं ह्यांचं शेण मी काढतो आणि बाकीचं गोठ्यातलं शेण भैया काढतो. तर भैया रात्री दाऱ्यावर होतात, तर त्याच्यामुळे आणखीन काय उठला नाही. आता उठेलच थोड्या वेळात. हे स्टॅलिन, तुला काय झालं? ही पण खुराक खाणार आहो गाय. ही तर ओलवून पण खात नाही. शुभश्री पण, गायांना खुराक खायचं नसलं ना तर ते ओलवलं तरी पण खात नाहीत. तर हिला काय प्रॉब्लेम झाला काय माहीत खुराक नाही खायला. चला खायला थोड्या वेळाने. तर आणखीन शेण काढायचं राहिले. रात्री गाय बाहेर बांधल्या आहेत, त्याच्यामुळे जर्शांचं गोट्यात शेणच नाही. पलीकडच्या गुरांचं गोट्यात शेण राहतं. तर हे पलीकडचं शेण आहे गुरांचं. काल संध्याकाळी काढलंच होतं, तर त्याच्यामुळं शेण फक्त रात्रीचंच आहे. आणि गावरान गुरांचं शेण कमी राहतं. जर्शा गुरांचं लय मोठं शेण पडतं, गावरान गुरांचं कमीच राहतं. पलीकडचे गुरं आणखीन आरामच करतात. डुबरीन ते आणि काबरीन खिलरी ते पण. आता ह्याला सोडले दूध प्यायला. ह्याला तर सकाळी अलीकडचं दूध पाजायचे, कारण की संध्याकाळी रात्री पलीकडचं पाजलं होतं. हिचं काय नाव? धनश्री. कसं वासरू सोडलं की लगेच नाही, गाय पाण्याला थोडा वेळ लागतो. नवीन विल्यानंतर पहिल्या महिन्यात तर गाय आज टाईम झाला कीच पाणवत असते. म्हणजे वासराची वाटच बघते कधी सोडतात ते, ओरडतेच. हां, पाणवली आता गाय. आता मस्त प्यायला लागली. बाबा अंकल श्रीजी अंकल कडे बघ अंकल. तर मित्रांनो, गुरांचं तर खाऊन झालं आहे. लईच गरमी होती ना सध्याला, मला तर घामाच्या धारच लागतात शेडमध्ये. ही गाय पण पोट बघा ना कसं फास्ट हालतं आहे गायचं, पूर्ण गाय हालते. हिट लय मोठी. गावरान गुरांना सवय, त्यांना काय होत नाही, पण जर्शा गुरांना गरमी सहन होत नाही आणि लयच गरम होते. त्याच्यात वारं नसलं ना मग तर लयच गरम होतं. वारं असलं तरी बरं वाटतं, झाडाखाली बरं वाटतं. शेडमध्ये लय गरम होतं, मला तर नुसता घाम येतो आहे. मित्रांनो, आता इथं बघा झाडाखाली कसं गार वाटतं, थोडंसं नॉर्मल वारं पण चालतं. पाठीमागे इकडं हिरवं आहे ना, परत ह्याच्या पलीकडं आपला मेथी घास मका आहे, तर त्याच्यामुळं झाडाखाली जरा गार वाटतं. परत हे बघा इकडून नेपेर आहे, तर त्याच्यामुळं जास्त इथं झळायला लागत नाही. शेडमध्ये कसं पलीकडून जरा रस्ता आहे ना, तर हिरवं काही नाही. तर ह्या झाडाखाली कसं गार लागतं. म्हणजे थोडंफार ऊन पण असते बरं का, झाडातून थोडंफार ऊन येतं खाली, पण ऊन जाणवतच नाही झाडाखाली आणि घाम पण येत नाही. मस्त वाटतं झाडाखाली. मित्रांनो, आता मी आलो आपल्या आंब्याच्या शेतात. तर हा मला पहाड सापडला आहे बघा, रुचिक ताजच आहे, मीच तोडला आहे आणि पहाडच आहे. ह्याला खाली ठेवतो बरं का, कारण की मला दुसरा पण एक दिसला आहे. तर
हा बघा, हा आंबा मी आणखीन तोडलाच नाही, त्याला हात लावून चेक पण नाही केलं, कारण की बघा उंचीच परत नाही, त्याला उंची उडी मारून घ्यावं लागेल त्याला. पण तुम्हाला गॅरंटीने सांगतो की तो नक्की पहाड आहे. मी आता तुमच्या समोरच उडी मारून त्याला तोडतो. मी आणखीन हात लावला नाही बरं का त्याला. पण आई थांबा, हा पहाडच आहे राव, थांबा. ओके, तर तुम्हाला आता सावली त्याचा कलर दाखवतो. हे बघा खालून जरासं पिवळसर झालं आहे, 100% पहाडच आहे. छान आहे. दुसरा कुठं गेला? हां, हे दोन ह्याला आता मला चांगली पारख झाली लहानपणापासून आंबे बघून बघून की पहाड कोणता आहे नाही कोणता. तर कसं ना, बाकीचे फळं वेगळे आणि आंब्याचा सीझन वेगळा बरं का. म्हणजे आपल्याकडे पपई पण असते आणि डाळिंब पण राहतात. तर पण तुम्हाला सांगतो आंब्याची मज्जाच वेगळी, म्हणजे आंब्याचा सीझन वेगळाच, आंबे खायला वेगळीच मजा येते. बाकीच्या फळांची एवढे म्हणजे असं वाटत नाही की मज्जा येते म्हणून. म्हणजे बाकीचे फळं पण चांगलेत, पण आंब्याची जरा वेगळीच मज्जा राहते. आणि आता परत तेच काम की मी कुठं पहाड सापडतोय का तेच बघतो ह्या झाडाला. पण तसं मला आणखीन आंबा काय दिसला नाही पहाडासारखा खाली, तर एकदा वर लक्ष देऊन बघावं लागेल मला. मग त्यावेळेस मला लक्षात येईल वरच्या आंब्यापैकी आहे का कुठं पहाड म्हणून. आपल्याकडं करवंद पण आहेत ना, पण करवंदापेक्षा आंब्याला लय मज्जा येते. तर हा एक पहाड सापडला मला. मी झाडावर आलो होतो ह्याला घ्यायला. तर मधून आपल्या आंब्यांचा कलर असा आहे. किती गाय पाणी पिती, एकदम फुगली ना पोट बघा ना, पाणी पिऊन एकदम फुल झालं. इतकी तहान लागली होती हिला. डुबरी आता फुल झाली, लईच तहान लागली होती रे हिला. ही बस कर की एकदमच एवढं पाणी का. गाय फुगलीच मित्रांनो पाणी पिऊन, एवढं पाणी पिली डुबरी. मला आता पिल्लू दाखवतो बरं का. ऐ पिल्लू उडून गेलं वाटते. आता मी काल व्हिडिओ बनवला होता, परवा दिवशीच्या व्हिडिओत दाखवलं होतं ना, तर चांगलं मोठं झालं होतं. आणि त्याला आता कशापासूनच धोका नव्हता बरं का, कारण की ते एकदम मोठं झालं होतं. तर त्याला धोका वगैरे कशाच नव्हता. पिल्लू उडून गेलं असेल ते, कारण की मी मागच्या व्हिडिओ दाखवलं ना, तर किती मोठं झालं होतं ना, त्याची ग्रोथ लय पटपट झाली होती. तर त्याच्यामुळे खोपा खाली आहे, रिकामा आहे. आणि ते एकदा उडून गेलं म्हणजे परत ह्या खोप्यात ते येणारच नाही. हा खोपा आता रिकामाच राहणार. तर एकदा उडून गेलं म्हणजे ते आता परत येत नाही. एक दोन वेळेस पडला असेल, त्यानंतर उडायला शिकलंच असं ना. आणि त्याची ग्रोथ इतक्या फास्ट झाली होती ना, त्या पिल्ल्याची इतक्या फास्ट वाढ झाली होती की मला वाटतं ते एकदा घरट्याच्या बाहेर गेलं म्हणजे उडायचं शिकलंच असेल ते. आज तसंच असेल त्याचं काहीतरी. मग त्याच्यामुळे ते इथून गायब झालं. नाही तर त्याला धोका कशाचाच नव्हता, कारण ते मोठं झालं होतं, वाढलं होतं. जसं की ही नंदिनी, आता मोठी झाली, हिला आता काहीच अडचण नाही. म्हणजे लहानपणी जरा काळजी होती, बारीक होती तोपर्यंत. आता काही अडचण नाही नंदिनीला. फक्त तसे गव्हाणीत उड्या मारत जाऊ नको, कदाचित पलीकडे गेलीस ना तर तुला पण गळ्याला फास लागेल. बरं झालं ती हिथं पडली, जर ती राणीच्या पाय तिकडं गव्हाणीच्या पलीकडे पडली असती ना, मग त्याच्या गळ्याला फिट दावं, म्हणजे फिट झालं असतं गळ्याला दावं, असं झालं असतं. बरं झालं ह्याच्यामध्ये पडली होती ती. कशी पडली तिची तिलाच माहिती, पण पडली होती. चिमणीला आता बाहेरच बांधतो मी, ड्रममध्येच खायला टाकतो, सर्जेच्या बाजूला नाही बांधत थोडे दिवस, परत नंतर मग बांधायचंच. पण त्या बाबांची गुरं बरं का लईच भारीत ना. ते बघा आता एवढ्या उन्हाळ्यात पण त्या बाबांची गुरं चारायला जातात. आणि त्या गुरांना कसं माहिती आहे का, कुठल्या सीझनमध्ये काय खायचं हे त्यांना बरोबर माहिती आहे. तर त्यांच्या तब्येती पण बघा ना किती छान मेंटेनमध्ये आहेत. म्हणजे आता उन्हाळ्यात थोडेफार खराब होतात, पण तरी पण त्या गाई म्हशी एकदम चांगल्यात ठणठणीत, कारण त्यांना प्रत्येक सीझनमध्ये ॲडजस्ट आहे. आपले गुरं सोडले ना नुसते फिरत आहेत इकडं तिकडं, काही खातच नाहीत. तसे त्या गाया काही पण खातात, त्या म्हशी गाया लहानपणीपासून, आणि लई दिवस झालं चारायलात ना काही पण खातात. त्यांना माहिती आहे आता ज्वारी सीझनमध्ये ज्वारीचा पाला खायचा, ज्वारीचे फुटवे आलेले खायचे. मग थोड्या दिवसांनी पाऊस पडल्यावर गवत खायला येतं. दिवाळीत गवत निवार होतं, किंवा ज्यावेळेस हार्वेस्टिंग होते ना शेतातल्या पिकांची, तर हार्वेस्टिंग झालेल्या पिकात मग पिकाचे उरलेले अवशेष खायचे. हे सगळं त्या पिकांना, त्या गुरांना माहिती आहे. आणि 10 गुरं आहेत तरी पण त्या एकट्या बाबांना कंट्रोल होतात, असं आहे त्या गुरांचं. आता मित्रांनो ही समोरची मका आहे ना,
तर ही कट करायला आली नाही मका आणखीन, म्हणजे हिला तुराच आला नाही. पण मी बैलांना मका नेतोय. हे बघा ही तूर आलेली मका, जिचे की हे बघा हिला वर तूर आला आहे आणि हे कंस असे एवढाले कंस झालेत. जी पलीकडची मका आहे ना तर तिला आणखीन तूर आला नाही. तर ही जी मका आहे ना, हा बघा ही समोरची, तर हिला मी गुरांना खाली नेतोय, म्हणजे गुरांना म्हणजे फक्त बैलांनाच नेतोय. तर हे बघा ही जे कंस वगैरे मोठा झालेत. आणि ही इकडं भिमुगात पेरलेली मका आहे. तर हे बघा इकडच्या बाजून थोडी थोडी दिसते ना. तर आणि हे बघा इथं मी एक कवळा तोडून टाकला आहे. तर ही भिमुगात आपण अगोदर पेरलेली मका आहे. तर भिमुगात थोडीफार होती, मग ती भिमुगातली जी मका आहे ना तर ती बैलांना चालू केली. सध्याला ह्या मकाचं प्रमाण कमीच आहे, तर त्याच्यामुळं बैलांना एक थोडी थोडी टाकतोय मी. म्हणजे बैलांना एक टाईम मका रोज थोडी थोडी टाकायची. ज्यावेळेस ही मका चालू होईल ना पाठीमागची, तर त्यावेळेस मग सगळ्या गुरांना एक टाईम मका टाकायची. एक टाईम मका आणि एक टाईम दुसरं काहीतरी, तर म्हणजे नेपियर वगैरे. आणि हा आपला गावरान भिमुग आहे. तर आता बघा सगळे वेल एकमेकांना चिटकलेत, खाली अशी जमीनच दिसत नाही. म्हणजे गावरान भिमुगाचं पीक आहे ना तर चांगलं येतं. हे सध्याला तुम्हाला ह्याच्यावर आजार वगैरे काहीच नाही, एकदम हेल्दी म्हणायला अडचण नाही. म्हणजे आपलं भिमुगाचं पीक आहे ना सध्याला तर एकदम हेल्दी आहे. गवत ह्याच्यात जास्त नाही, कुठं तरी आहे गवत पण जास्त नाही. एकदा खुरपून पण घेतलं याला, पण हे बघा हे गवत आहे. तर असं एखादं गवत कुठंतरी राहतच. तर ह्याला काढतो मी. तर असं एखादं गवत कुठंतरी राहते, नाही तर बाकी नाही. ह्याच्यात तिळाचं पण प्रमाण आहे, पण ह्याच्यात जरा तिळाचं प्रमाण कमी. हे तिळाचं झाड आहे, पण यावर्षी जरा तीळ कमी आहे. तर हा आपला गावरान भिमुग आहे. आणि गावरानच्या बाजूलाच थोडंसं हायब्रिड भिमुग पेरलं आहे. तर ही जी मका टाकली ना तर हा हायब्रिड भिमुग आहे. तर हायब्रिड भिमुग आहे ना, म्हणजे हायब्रिड ना आपला विकतचा भिमुग आहे ना दुकानातून बी आणलेलं, तर त्याचे वेल असे उभे येतात. म्हणजे हे बघा हे पीक कसं असं उभं राहिले आणि पसरलं नाही आहे. तर ते पलीकडच्या भिमुगाचं त्याचं नावच आहे पसऱ्या भिमुग म्हणजे. तर तो असा जमिनीवर रुंदावतो, म्हणजे जमिनीवर पसरतो. तर त्याच्यामुळे त्याच्यात गॅपच राहिला नाही. आणि ह्या भिमुगात कसं हे बघा मध्ये मध्ये गॅप दिसतोय. तर हिला पाण्यावर आणले मी आज. लवकरच गुरं पाणी पाजायला चालू केलेत बरं का, कारण की ह्याच्यातले अर्धे गुरं माझे पाणी पाजून पण झाले. गावरांना ते 2 गिर बैल थोडेसे साईडला चारायला बांधलेत, त्यांना पाणी पाजले. 2 पांढरे बैल पाणी पाजलेत, काबरी आणि खिलरी पाणी पाजली. आता ही नंदिनी झाली. चल जागेवर. तर ह्या पाण्यावर आहे ते लाली. आता बघा लाली मी जाऊच तर टाइमपास करेल, जेव्हा तिला हौदात नेऊ ना तेव्हा पाणी पिते. इकडे ये ना, इकडे ये ना, इथं हौद आहे देवशी नाही. बरं तुला नाही प्यायचं, नको पिऊ. लाली लाली तर दरवेळेस पाण्यावर लावावं लागते तवा कुठं पाणी पिते. बघा आता तिला पाणी प्यायचं कळायला लागलं पाण्यावर लावल्यावर. यार लाली गाभणच नाही राव, म्हणजे रिपीट होते. गिरगायांचा तोच लई प्रॉब्लेम आहे राव आपल्याकडं, रिपीट होतात. तर आज आहे ना ओम आणि पप्पांनी 2 कॅरेट उतरून आणलेत. तर हे आता व्यवस्थित लावायचेत. आपण आंबे ह्या कटरने कट करून आणलेत. आणि प्रत्येक आंबा आहे ना देठ आहे, असं जमिनीवर पडून नाही दिला, प्रत्येक आंब्याला देठ आहे. तर हे बघा हे सगळे त्या कॅरेटला पण बघा सगळे देठ आहेत. देठासहितच आंबे तोडलेत, म्हणजे रुचकाचा डाग पडत नाही आंब्यांना. तर हे व्यवस्थित आता पिकू घालायचे. ह्या वर्षी कसं आपण एकदम नाही, रोज थोडंच. ह्याच्या अगोदर पण एक पाड लागला ना, मी म्हटलं पाड लागला, तर त्या दिवशीपासून आपण 2-2 कॅरेट उतरतोय, म्हणजे रोज 2 कॅरेट उतरायचे. तर तशा हिशोबाने ते आंबे पिकत आहेत. माझ्या अगोदर पण भैयाला आणि त्यांना पाड सापडले होते, आईला आणि त्यांना. तर त्याच्यामुळं चांगले आंबे पिकलेले आहेत. तर आपण जसे म्हणजे विकायच्या हिशोबानेच थोडे काढतोय. तर एक रोज 2-3 कॅरेट असे काढायचे. आज 2 कॅरेट काढलेत, काल 2 कॅरेट काढलेत, त्याच्या 2 दिवस आधी 2-2 कॅरेट काढलेले आहेत. तर आंबे म्हणजे एकदम हे बघा थांब कुठं अडकला, नॉर्मल साईज आहे, चांगली साईज आहे आंब्यांची. आणि देठ वगैरे ठेवलं आहे, तर त्याच्यामुळे आंबे व्यवस्थित पिकत आहेत. आणि पाड लागलेलं आहे आणि मे चालू आहे,
11-12 मे वाटते आज. तर त्याच्यामुळं आंब्यांना परिपक्व झाले तर त्याच्यामुळे हे आंबे नॅचरली एकदम व्यवस्थित पिकतात आणि चवीला पण चांगले लागतात. कारण की हा आंब्याचा सीझनच आहे. म्हणजे आंबे एकदम सीझनच्या अगोदरच येतात तर त्यांना एवढी काही खास चव नसते, पण ह्या आंब्यांना चांगली चव राहते.